नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. कलियुगाचे तारक श्रीपाद श्री वल्लभ आणि त्यांचा जो पवित्र ग्रंथ आहे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ, हा वाचल्यानंतर अनेकांना पिठापूरला येण्याची इच्छा होते. अनेक जण वेळात वेळ काढून पिठापूरला येतात. काही जण स्वतंत्र गाडीने येतात, काही रेल्वेने येण्याचा प्रयत्न करतात, काही विमानाने येतात. पिठापूर हे अत्यंत लहान गाव आहे. रेल्वे स्टेशन लहान आहे, परंतु 6 वर्षापूर्वी श्रीपाद श्री वल्लभांनी चमत्कार केला आणि महाराष्ट्रातून म्हणजे पुणे, सोलापूर या ठिकाणून जाणारी, मुंबई, पुणे, सोलापूर या मार्गाने जाणारी कोणार्क एक्सप्रेस आणि LTT एक्सप्रेस ही गाडी एका साध्या पत्रावर थांबवण्याचा चमत्कार जो घडला तो पिठापूरला घडला. या 2 गाड्यांनी जी लोक जातात त्यांचं प्रमाण जास्त आहे, पण ही गाडी जाताना आणि येताना कल्याणला थांबत नव्हती. कल्याणहून लोकांना कुर्ल्याला किंवा विटीला जावं लागायचं. पण महाराजांच्या कृपेने ही LTT एक्सप्रेस आता जाता आणि येता कल्याणला थांबते, त्यामुळे आणखी परत गर्दी वाढलेली आहे. पिठापूरला बरेच जण भेटतात की शिर्डी विशाखापट्टणम एक्सप्रेस सध्या पिठापूरला थांबत नाही, नागपूरने येणाऱ्या गाड्या थांबत नाहीत, मराठवाड्यातून येणाऱ्या गाड्या थांबत नाहीत. तिथे येऊन मोठमोठ्या गप्पा मारणारे मला भेटतात. उद्या जातो, ह्याला भेटतो, त्याला भेटतो, फुशरके मारणारे भरपूर जण येतात. पण गेल्या 2-3 वर्षात कुणीही गाडी थांबवण्याचा त्यांच्या भागातील प्रयत्न केला नाही. वास्तविक पाहता नागपूरने येणारी गाडी थांबवणं काही अवघड नव्हतं. मी पत्रव्यवहार केला, मला वेगळंच उत्तर आलं. खरं म्हणजे तिथं फडणीस सर आहेत, फडणीस साहेब माझे मित्र आहेत असे सांगणारे आत्तापर्यंत 150-200 लोक नागपूरला मला भेटले. कुणीही प्रयत्न केला नाही, परंतु ती जबाबदारीसुद्धा आता मी घेतलेली आहे. आणि श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपा आशीर्वादामुळे मी सांगतो त्याप्रमाणे श्रीपाद श्री वल्लभ पुढील 2 ते 3 गोष्टी निश्चित करतील याची मला खात्री झालेली आहे. कारण एक की विजयवाडा डिव्हिजनमध्ये हे पिठापूर येतं. विजयवाड्याला जे DRM आले, डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर, ते मराठी आहेत. ते कदाचित नाशिक भागातले असावे असं मला वाटतं. नरेंद्र पाटील सर म्हणून त्यांचं नाव आहे. त्यांचे बंधू मला ठाण्याला भेटले होते. त्यांच्याकडून महाराष्ट्रातून ज्या ज्या गाड्या पिठापूर मार्गे विशाखापट्टणम जातात त्या सर्वच्या सर्व गाड्या थांबण्याची शक्यता आहे आणि थांबतील अशी मला खात्री आहे. तो प्रयत्न मी सुरू केलेला आहे. व्हॉट्सअपला मी पत्र व्यवहार सुरू केल्याचा पुरावा पण दिला आहे. त्याच्यानंतर पिठापूर मतदारसंघातून आंध्र प्रदेशचे जे सिने अभिनेते आहेत पवन कल्याण, ते मध्ये एकदा पिठापूरला येऊन गेले. त्यांची माझी अजून भेट झाली नाही. त्यांना भेटून पिठापूरचं महात्म्य सांगून LTT एक्सप्रेस 18519 18520 या गाडीला श्रीपाद श्री वल्लभ एक्सप्रेस नाव देण्याबाबत मी पाठपुरावा करणार आहे. माझा वेगळा पातळीवर पाठपुरावा चालू आहे, पण ज्याप्रमाणे यश यायला पाहिजे ते आलं नाही. कुठं प्रकरण अडले ते मला माहीत नाही. माननीय पंतप्रधानांना सुद्धा मी पुरावे वगैरे सगळं पाठवून दिले आहेत. त्यांना भेटून म्हणजेच पवन कल्याण जे पिठापूरचे आमदार आहेत त्यांना पिठापूरच्या सुधारणा संदर्भात निवेदन देणार आहे आणि त्यांना आग्रह करणार आहे की तुम्ही पिठापूरचे प्रतिनिधी आहात, तर पिठापूरचं महात्म्य सगळीकडे वाढत चाललं आहे, पण श्रीपाद श्री वल्लभ एक्सप्रेस नाव देण्याबाबत आपण सहकार्य करावं. 2 नंबर, माननीय पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींना आपण पिठापूरला दर्शनासाठी आणावं. त्यामुळं श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल, काही सुधारणा होतील. आणि तिसरं, ह्या सर्व विभागातून गाड्या येतात त्या नरेंद्र पाटील सरांनी जर मनावर घेतलं तर त्याला थांबा मिळेल. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या विविध प्रकारच्या ज्या अडचणी आहेत त्यातून मार्ग निघेल. रेल्वे स्टेशन आणि पिठापूरचं श्रीपाद वल्लभांचं मंदिर अगदी चालत आलं तर 6 मिनिटं लागतात. फक्त 600 मीटर अंतर आहे. या सगळ्या गाड्या थांबल्यानंतर सहज वर्षभरात केव्हाही आलं तर श्रीपाद श्री वल्लभांचं दर्शन घेता येईल, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेता येतील.
या गोष्टी साध्या आहेत, परंतु या दोन नरेंद्र पाटील सर, पवन कल्याण आणि त्यानंतर काकीनाड्याचे जे खासदार आहेत ते पण आता सत्ताधारी झालेले आहेत। या तिघांकडून निश्चितच इतर तीर्थक्षेत्री जी कामं झाली नाहीत ती होतील आणि भविष्यामध्ये ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यापेक्षा श्रीपाद श्री वल्लभ ज्यांना ज्यांना बोलवतील त्यांना तिथं येऊन श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद प्राप्त करून घेता येतील ते त्यांनी घ्यावेतच। हे कार्य करत असताना माझ्याकडे सगळा पत्रव्यवहार आहे। कुणाला जर मोठेपणा पाहिजे असेल, पुढाकार पाहिजे, त्यांनी केला असं सांगावं, आमचं त्याला काही दुमत नाही। पण परमेश्वराला माहिती कुणी प्रयत्न केले आणि पुराव्यानिशी माझ्याकडे सगळं साहित्य असल्यामुळं मला प्रसिद्धी मिळाली नाही तरी चालेल, परंतु पुढाकार घ्या, त्याची आणखी जास्त प्रसिद्धी मिळेल। पण प्रयत्न केल्यानंतर श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद प्राप्त होतात। मध्ये 2 वर्ष रेल्वेकडून काही काम झालं नाही, परंतु जी किरकोळ कामं व्हायची ती झाली। आता जी मुख्य कामं आहेत, नगर नाशिककडून येणारी गाडी पिठापूरला थांबायला पाहिजे, नागपूरकडून येणाऱ्या गाड्या, मराठवाड्यातून येणाऱ्या गाड्या आणि आपल्या महाराष्ट्रातून अजून 2 गाड्या सध्या माझा प्रयत्न चालू आहे। पुणे विशाखापट्टणम एक्सप्रेस एक सुरू व्हावी हा एक प्रयत्न आहे। त्याचबरोबर कोल्हापूर ते विशाखापट्टणम जर गाडी सुरू झाली, होणारच आणि तसे प्रयत्न करणार, तर कोल्हापूर, सातारा, कोकणातील आणि गोव्यातील या लोकांना कोल्हापूरला येऊन ती गाडी सोलापूर मार्गे गाणगापूर, अक्कलकोट करत ती पिठापूरला गेली तर त्या भागातील लोकांची सोय होईल, तो एक प्रयत्न राहणार आहे। त्याच्यानंतर ज्या गाड्यांना थांबा नाही त्यासाठी तर प्रयत्न चालूच आहेत। आणखी काही जर सुधारणा आणि अपेक्षा असेल तर त्या माझ्याकडे कळवल्या तर सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले आणि सगळ्यांचे शुभ आशीर्वाद पाठीमागे असले तर काम होणं काहीही अवघड नसतं। पुण्याहून जे पुणे भुवनेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेस आहे, मध्यंतरी त्याला काही दिवस पिठापूरला थांबा मिळाला होता, तो थांबा कायमस्वरूपी करण्याबाबत आता आपले केंद्रीय मंत्री आहेत पुण्याचे मोहोळ साहेब, दुसऱ्या आपल्या आमदारताई आहेत कुलकर्णी, त्यांच्याकडून आपण प्रयत्न करू। प्रयत्न करत असताना जर प्रोत्साहन मिळालं, उत्साह वाढला तर काम करणं फार सोपं असतं। परंतु आता मी जे सांगितले ती सगळी कामं येत्या 1-2 वर्षात पूर्ण होतील आणि ती पूर्ण होण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या साक्षीने श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी प्रार्थना करतो। नमस्कार।